जालें न्हू. तुमकां सगळ्यांक येवकार. आयची प्रेस कॉन्फरन्स आपयला स्पेशली बिकॉज ऑफ लाला की बस्ती, जी एक गोंयांत सगळे जाणा की लाला की बस्ती खंय आहा, कोणें केले, आनी हेचो आमच्या आमदारान असेंब्लीनूय मेन्शन केल्लेलें आहा. जाल्यार आयज ही प्रेस कॉन्फरन्स आपोवपाचें कारण म्हटल्यार आयज हायकोर्टाची एक ऑर्डर येयला. त्या ऑर्डरीन जे लाला की बस्तीन जे लोक रावताले तेंच्यांनी जे अपील केल्ले की तेंची घरां मोडची न्हू, तेंकां चान्स दिवचो म्हणून. सो ते जे कितें अपील तेंच्यांनी केल्ले डेमोलिशनाचेर ते कोर्टान काडून भायर मारलेले. म्हटल्यार हेच्या पयलीं जी 2010 ऑर्डर जाल्ली आनी तेच्या पयलीं जे कितें डेमोलिशन ऑर्डर्स आसले ते डेमोलिशन ऑर्डर आतां उरले. आतां लाला की बस्तीचेर जर तुमकां सांगपाक गेल्यार तुमी फाटल्यान स्क्रिनीचेर पळोवपाक शकता की लाला की बस्ती ही कशी जाल्या. ही सगळी एग्रीकल्चर लँड, कॉमदाद जो जागो, कॉमदादाची लँड, आनी लाला म्हणून जो थंय रावता लालाचे तेवढे 18 केजी अंडर तेणी शेत रोवपाक म्हणून जागो परचेस केल्लो आनी त्या जाग्याचेर तेणी भायल्या लोकांक तेणी प्लॉट करून विकले आनी घरां बांदपाक दिले. हेतून पंचायतूय इन्वॉल्व आसा, हेच्या पयलीं जी कॉमदाद आसली ते इन्वॉल्व आसा. ऑर्डर आसतना पासून खंयच्याच एमएलएन कापास्ताद करूंक ना की ही बस्ती उडोवपाक. लाला की बस्ती सुरवात कशी जाली, 2009 तेंकां पंचायतीन डेमोलिशन ऑर्डर काडलेले, पूण तेचें डेमोलिशन काय जावंक नासलें. ते जावंक ना म्हणून लोक कोर्टान गेले, थंयचे विलेज गेले, कोर्टान गेले. रीट पेटिशन तेंच्यांनी घातले आनी ते रीट पेटिशन जेन्ना ते जिखले तेन्ना कोर्टान आतां केन्ना 2010 म्हणजे ह्याच म्हयन्यात, नोव्हेंबर म्हयन्यानूच. मागीर 2013 कितें जालें, तेंकां डेमोलिशन स्क्वॉड जाय म्हणून मागणी केली आनी 2019 ह्या दिसा तेंचे जे रेग्युलरायझेशन जे प्ली आसले पळय इलिगल स्ट्रक्चरांचे ते भायर पडले. म्हणजे 2019 हे फायनल जाले की टोटली इलिगल आसा आनी ही स्ट्रक्चर आहा ती रेग्युलरायज करपाक शकना म्हणून. आतां हें जाल्या उपरांत तेजेर अजून मेरेन फुडें कांयच चलनासलें. आमी पंचायतीन कंप्लेंट्स घातले, आमी पंचायतीन वचून सेक्रेटरीक मेळ्ळे, सरपंचाक मेळ्ळे, पूण तेंच्या कडल्यान कांय एक्शन जाय नासली. मागीर विरेशाच्या थ्रू आमी जेन्ना असेंब्लीन मॅटर मांडलो, बार्देसाचो जो एडमिनिस्ट्रेटर आसा, एडमिनिस्ट्रेटरान कॉमदादाक लेटर केलें की 7 दिसां भितर तुमी जे इलिगल स्ट्रक्चर आसा ते आयडेंटिफाय करून रिपोर्ट दिया. ते रिपोर्ट दिल्या उपरांत रोखडेच सगळें जालें, काडली डेमोलिशन ऑर्डर. नोव्हेंबरान तेंकां डेमोलिशन ऑर्डर आसली. ती डेमोलिशन ऑर्डर येयली म्हणून कितें केलें, ते थोडे 7-8 जाण कितें आहा पळय ते कोर्टान गेले. ते कोर्टान गेले की आमची स्ट्रक्चर आसा ती वाचोवपाची, आमची स्ट्रक्चर आहा ती रेग्युलरायज करपाची आनी आमी इलिगल. आयज तेंची जी केस आसा पळय ती वर्सीस स्टेट ऑफ गोवा, कलेक्टर नॉर्थ गोवा, मागीर एडमिनिस्ट्रेटर ऑफ कॉमदाद आनी कॉमदाद ऑफ थिवीम, म्हणजे ह्या सगळ्यांच्या विरोधान ते झगडटा. जे इमेजिन करा तेंची पावर कितें आहा ती. आतां पयलें नांव आसा आयूब खान, जो हाऊस नंबर 100/3/1 थिवी हांगा, उचितवाडा थिवी हांगा रावता. आतां ह्या मनशाचें घर इलिगल आसा आनी तेका सरकारान वोटिंग कार्डूय दिला, ते तुमकां दाखयता हांव फुडें. मागीर खुर्शिदा अहमद, मागीर सलीम संदी, महमूद अन्सारी, मागीर सत्तार शेख, इब्राहिम साब, सलीम शेख, नूर अहमद डोल्लेश्वर, इस्माईल चप्पेरबंद, हे सगळे जाण कोर्टान गेले. कोर्टान वचून आता ऑलमोस्ट 1-1.5 म्हयनो जाले हे मॅटर चलताले आनी आमी कंटिन्युअस नॉन स्टॉप जी आपली ऑर्डर दिली. आता कोर्टान तेंच्यांनी कितें सांगलेलें की आमचे स्ट्रक्चर जे आसा पळय ही स्ट्रक्चरां तेंच्यांनी 2000 साला पयलीं बांदलेली. म्हटल्यार 2000 वर्सां पयलीं जर ते स्ट्रक्चर आसा जाल्यार तितल्या टायमा भितर कॉमदादाचे ते रेग्युलरायज करपाचे ते आसले, तितल्या टायमा खातीर आसले. पूण कोर्टान प्रूव्ह केलें की तेंच्या कडेन जे स्ट्रक्चर तेंच्यांनी बांदला, बाय गुगल इमेज जावं ना जाल्यार बाकीचे डॉक्युमेंट्स जावं, मागीर हाऊस टॅक्स जावं, इलेक्ट्रिसिटी बिल जावं, ह्या सगळ्याचेर जर आमी पळयत जाल्यार ते म्हणल्यार कॉमदादाचो जागो जर घेतले आनी दितले, ऑप्शन करतले आनी कोणाक सेल करतले जाल्यार तेका भरपूर
प्रोसिजर आसा, तेका गव्हर्नमेंट बॉडीज लागता, तेका कोमदादाचे सगळे मिटींग लागता, फायलिंग लागता, सगळे डॉक्युमेंटेशन झाल्या उपरांतूच तो तुका दिवपाक मेळटा. तसो क्लार्काक तो एनओसी दिवपाक मेळना. आता ती क्लार्कान कशी कोर्टान सांगले की क्लार्कान जे दिला पळय ती टोटल एनओसी इनव्हॅलिड आसा. आता क्लार्कान की तितून कितें बरयला की तुम्ही ते तुमकां एप्लिकेबल आहा पळय ते तुम्ही फॉलो करपाक जाय आनी मागीर तुम्ही बांदपाक जाय. तेणी आपल्या भशेन स्मार्ट रितीन तेणी कोणी क्लार्कान दिले. सो हे कोर्टान भायर मारले. सो हे तेंचे जे प्ली आसले आनी तिसरो तेजो प्ली आसलो की आमकां टायम दिवना म्हणून कोमदादा. हे सगळे टायम दिवना. विरेशान असेंब्लीन उलयले तेन्ना जेन्ना ही फायल परती रिएक्टिवेट जाली पळय तेन्ना तांकां जाग येयल्यान परते ते कोर्टान गेले आनी कोर्टान एक जजमेंट दिला. सो आमी खूब हॅपी आसा. आयज जी लालाकी बस्ती आमी जी म्हणटा तेचेर पयलो फेसीचोर एक डेमोलिशन ऑर्डर येयला. हितून 25 स्ट्रक्चर आयडेंटिफाय केल्ली आसा. हे तुम्ही पळोवपाक शकता. ही जी आहा पळय ओल्ड ही 25 स्ट्रक्चर जी आसा पळय ही 25 स्ट्रक्चर हांगासरली आयडेंटिफाय जाली. एक्चुअली ती 35 स्ट्रक्चर पूण एडमिनिस्ट्रेटरान कोमदादाक थिरीच्या येयला. पूण जेन्ना हायकोर्टान गेल्ले लोक हायकोर्टान गेल्ले तेन्ना 2 सर्वे नंबरांक ती ऑर्डर आसली. दुसरो सर्वे नंबर आसलो 347. तेन्ना 2 सर्वे नंबर आसले 2010. घरां फक्त 35 आसली. आणि आयच्या दिसा जर तुम्ही पळय ही पयलींची घरां आता जर तुम्ही पळय हे सगळे सायडीक जे जाला पळय ऑलमोस्ट 130 प्लस हांगा जावपाक ह्या सगळ्या डिपार्टमेंटांनी एमएलए ह्या सरकारान आमी जे आयज फायट करता ते आयज फर्स्ट फेज आसा पळय तेचो तेका डेमोलिशनाचेर येयल्ली आहा. आमी हें सांगता की हेच्या फुडें जी बाकीची उरतली पळय ऑर्डर घेवन आमी तेतूनय परते फाल्यां सरकाराक दिसता बीजेपी सरकाराक दिसता की हे कोण आसा आयूब खान आसा, खुर्शीद अहमद आसा आनी महमूद अन्सारी आसा ह्या सगळ्यांक जर बीजेपी वाल्यांक दिसता की हांकां वाटोवपाचे, तांकां सारवार करपाचे, तांकां आपले वोटर म्हणून तेंचो सत्कार करपाचो. ह्या 955 वोटरान ऑलमोस्ट 350 प्लस म्हणटा पळय ते मायग्रंट वोटर. परतो रिपीट करताय 955 पण 355 प्लस मायग्रंट वोटरान एकाच लागून ही लालाकी बस्ती पॉलिटिकली इम्पॉर्टंट हा. आयज डेमोलिशन ऑर्डर जाल्या उपरांत हांगा जे बाकीचे निळकंठाक एकूच सांगता दामोलेच्या मॅटरान तुवें लोकांकडे फटिंगपणा केला. आता ह्या मॅटरान लास्ट टायम तुवें जेन्ना डेमोलिशन स्क्वॉड गेल्लो तेन्ना तुवें हाडयल्लो. परते सांगता की आताच्या फावट तूं डेमोलिशन स्क्वॉड हाडोवपाची नाटकां करूं नाका. लोक सगळे पळयतात तेन्ना सोशल मिडिया तितली नासली. आता सोशल मिडिया आसा. एवरी टाइम लोक उलयतात, व्हिडिओज येतात, सगळे कितें आहा तुजी कुंडली ती ऑटोमॅटिक भायर येतली. आता दाखोवपाक गेल्यार मुद्दाम दाखयता. आता ही 1 2 3 4 आता ही तुम्ही पळयता हो रोलाची फर्स्ट पेज. ह्या फर्स्ट पेजीचेर जर तुम्ही पळयत हे पयले नाव जाल्या उपरांत हाऊस नंबर आसा पळय हाऊस नंबर ब्लँक आसा. मुद्दाम सरकार खंयच्या लेवलाचेर एडमिनिस्ट्रेशन चलयता. हो बीजेपीचो सरकार खंयच्या लेवलाचेर गोंय भायल्या लोकांक विकता. गोंयकारांचो जो अधिकार आसा वोटिंगेचो आपलो सरकार हाडपाचो, पंचायत हाडपाची, लोकसभा मेंबर हाडपाचो, सीएम करपाचो, गव्हर्नमेंट करपाचो हो जो सगळो जो रायट आसा पळय गोंयकारांचो हो काडून आयज तो भायल्या लोकांक हेंच्यांनी दिल्लो. सो हांगा इमेजीन करा ही 30 नांवां हांगा आसा. तशेंच हांगा जर आमी पळोवपाक गेले जाल्यार ऑलमोस्ट 30 नांवां ऑलमोस्ट पयले 4 काय 5 पेजी म्हणजे ऑलमोस्ट 70-90 कितें ना हाऊस नंबर ना काय ना. आता तो वाड्यार रावता जाल्यार बीएलओन तेका खंय रावता, कितें रावता, कशें वोटिंग कार्ड दिले हे सगळे चेक करपाक जाय. आता बाकीचे जितले एमएलए आसा हे प्रचार करपाक हांगा वयतात. निळकंठ हलर्णकर गेल्लो, किरण कांदोळकर गेल्लो, मागीर तेजी मिसीस गेल्ली, झेडपी वयता, म्हणजे सगळे जाण थंय वयता. आता प्रचार करपाक वयता तेन्ना तुमी हे कित्याक कॅन्सलेशनाक घालिना की हांगा बोगस वोटर आहा म्हणून, ड्युअल वोटिंग कार्ड आहा म्हणून. आमी रेवल्या तेजेर कोणाचो आसा? निळकंठाचो आसा, मागीर सदानंद तानावडेचो आसा, काय आनी कोणाचो आसा, काय सीएमाचो आसा हे आमकां कळपाक जाय. आता हो जो दुसरो आतां पळया तुमी आता लाला जो आसा पळय एका घराचेर आता एक जर घर नंबर आसा जाल्यार एका घराचेर मॅक्झिमम कितली वोट आसपाक शकता? चडांत चड एक 15 जावं 20. एक फॅमिली व्हडली आहा एक 25. हांगा 309 इतल्या मेरेन तेची लिस्ट पावता. भितर हिंदू, क्रिस्तांव, मुस्लिम ते लालाच्या घरात रावता, शेजाऱ्याक रावता, काय आनी खंय रावता, काय निळकंठागेर रावता हे चेक करपाक जाय.
100% चेक करपाक जाय, कित्याक इतली वोटिंग कार्डां तुम्ही जे मायग्रंटांक दिल्यात, म्हणजे तुम्ही हे चेक करपाक कितें सोदता? जशें तुम्ही कोलवाळे मुशीर दिल्यात तशेंच आयूब खानची नांवां तुमकां वाचून दाखयली पळय. आतां जर तुम्ही मुद्दाम जर पळोवपाक गेले जाल्यार 228 जे आसा पळय नांव हे आयूब खान, आयूब खान आहा पळय हो 100/3/1 हो घरा बांदपाक दिवप, वोटिंग कार्डां करप आनी वोटिंग कार्डां आहा म्हणून तांकां प्रोटेक्ट करप, हो सगळो प्रूफ आसा. ब्लॅक गोंयकारांच्या मताचो कितें व्हॅल्यू उरतलो म्हणून हे बीजेपी गळ्यान पट्टे घालून हिंदुत्वाचे गजाली करता, हिंदूंक राखतले म्हणून सांगता, हिंदू खत्रे में म्हणटा. सारखे इन्व्हेस्टिगेशन करपाचें. लालाची बस्ती आसा तिचे बेगिनातले बेगीन डेमोलिशन करपाचें. इतली वर्सां तुम्ही तांकां प्रोटेक्शन केले, इतली वर्सां हिंदू खत्रे में म्हणून लोकांक फटयत रावले, इतली वर्सां हे सगळ्यांक आयूब खान हे कोण कोण आहा तांकां तुम्ही वोटिंग कार्डां करून दिले. आयज सगळे भायले लोक येवन लालाची बस्तीन बसलेले आहा. सो हेतून खंय ना खंय तरी गोंयकारांचो व्हॅल्यू तुम्ही कमी करतात, गोंयकारांच्या वोटराचो व्हॅल्यू तुम्ही कमी करतात आनी गोंयचे रायट्स आसा पळय ते भायल्या लोकांक दिता. आतां तुम्ही फाटल्यान तुमकां दाखयता मुद्दाम की लालाची बस्तीचो मॅग्निट्यूड कितें आहा तुमकां हो लालाकी बस्तीचो हो मॅग्निट्यूड आसा. आता लालाकी बस्ती जी आसा पळय ही इतली डेंजरस आसा की थंय कसले लोक रावता, ते लोक कितें करता हे कोणाकूच खबर ना. जेन्ना आमी थंय इन्स्पेक्शनाक वयता तेन्ना ते सगळे जाण वांगडाच येतात आनी अशें रागान कळ्ळें पळयता, म्हणजे आतां तुजेर अटॅक जाता काय मागीर अटॅक जाता काय म्हणून. ते पंचायती केअर करिना, कित्याक ही जर घरां हांगा एवरीडे जर बांदता जाल्यार हेका पंचायत सगळे खबर आसतनाच जाता, हांगल्या सरपंचाक सगळे खबर आसतनाच जाता, बेश्टे काय जायना. म्हटल्यार पंचायत ही एक पयशे करपाची फॅक्टरी जाल्ली आहा. गोंयकारांचो हक्क, गोंयकारांचे जागे जमनी विकून पयशे करपाची एक फॅक्टरी जाल्ली आहा. हे फॅक्टरी जो मेरेन आमी बंद उडयना गोंयकार, तो मेरेन आमकां आमचो रायट मेळपाचो ना, हे आमकां लागून काम करपाचें ना. सो रेव्होल्युशनरी गोवन्स इतलेच तुमकां सांगता की आरजी हे मॅटर घेवन आता फर्स्ट फेज जाल्ली आहा. डेमोलिशनाक आमी रावतले, फुडल्यान कोणाक मेळपाक जाय, कलेक्टराक मेळपाक जाय, नॉर्थ गोवा कलेक्टराक तेका मेळटले, म्हापसाच्या कलेक्टरा कडेन ऑलरेडी आमची मिटींग जाल्ली आसा. सो आमी जाता तितलो प्रेशर घालून फाल्यां बाबुशाकूय मेळटले बेगीनूच, बाबुशाकूय मेळोन तेका हे जे कितें आहा पळय डेमोलिशन ते बेगीन करून घेवपाक आमी तेका रिक्वेस्ट करतले. एक क्वेश्चन लास्ट टाइम ती मायकलची बस्ती बी तुम्ही तिचेर आसा चालू आसा, तिचेर कोर्टाची ऑर्डर आसा. जानेवारी मेरेन तांकां टायम दिला, जानेवारी मेरेन सगळे जे मॅटर्स डीओपीन पेंडिंग आसा ती डीओपींतल्यान सगळी कितें आहा तेंचे लिगल ना इलिगल कितें आहा ते फायनल करून ती ऑर्डर काड म्हणून डीओपीक सांगलेले आसा. सो जानेवारी मेरेन आमकां रावचें पडटलें. ऑलरेडी ती कोर्टान मॅटर आसा आनी बाकीचे जे खंय कंप्लेंट्स घालपाक जाय आनी कितें करपाक जाय ते आमचे सायड बाय सायड बाकीच्या डिपार्टमेंटांनी आमी चालू केल्ले आसा. दुसरा इशू म्हटल्यार आमची पयर मिटींग जाली पयर एक नावशीचे इशूचे दे हॅव लॉट ऑफ क्रिटिसिझम तुमच्या वयल्यान की तुमी सोशल एक्टिविस्टांक हे म्हटलें वॉट इज युअर से ऑन दैट? ना कोणे क्रिटिसाइज केला पयर म्हणल्यार ते एंटनी आमी पालेकरान तेणें तुका तो चाय पे चर्चाक आपयलो, आंगणान चाव घेवन बसलो, तूं येवंक ना, तो थिंगा गार्डनान रावलो. सो हेजेर तुमचे धोरणाचेर पळय पयलें म्हटल्यार आमी स्पेसिफिकली खंयच्या एक्टिविस्टांक टार्गेट करूं ना, कोणाचें नांव घेवं ना. आमी इतलेंच सांगलें की जे एक्टिविस्ट आरजीक सपोर्ट जर करपाक सोदता, आरजीच्या ह्या मुवमेंटान नावचीचो जो मुवमेंट आसा आमच्या एमएलएचो तो फुडें व्हरपाक सोदता, एके वटेन फुडें जर व्हरतले आनी फाल्यां जर तुमी आझाद मैदानाचेर वचून प्रेस कॉन्फरन्स घेवन आरजी बी टीम म्हणून जर म्हणशात, जे पयलींच्यान फाल्यां लास्ट 2-3 वर्सां आमी तेंच आयकता, फक्त आझाद मैदानाचेर गेले की फक्त आरजी बी टीम म्हणटा. सो तें जर कोण म्हणटले जाल्यार आमी ओगी रावपाचें ना म्हणून आमी क्लियर कट सांगलेलें. आनी तें हांव आतांय सांगता, जर कोण आरजीच्या मुवमेंटान येता म्हटल्यार ह्या नावशीच्या मुवमेंटान येता, आमच्या आरजीच्या एमएलए वांगडा येता आनी तेच एमएलए आनी तेच्याच एमएलएच्या पार्टीक जर बीजेपीची बी टीम म्हणटा जाल्यार असल्यांक आमी लागीं धरपाचें ना, हांव आतांय सांगता. आनी दुसरें जालें कांकणाची गजाल,
काल म्हाकाय खबर ना तेणी म्हाका आपयल्लो म्हणून, पूण जेन्ना मागीर घरा पावलो तेन्ना कळ्ळें की तो काकाण घेवन बसलेलो म्हणून, आनी आतां प्रेसान हें सांगलें की तेणी जेवणाक आपयला म्हणून. अमित पालेकराक इतलेंच सांगता की मनीस बेकार जालो की असोच प्रॉब्लेम जाता की जेन्ना तेका कांय सुचाना तकलेन, जेन्ना पार्टेन तेका कोण व्हॅल्यू दिना, नाल्यार पार्टेन तेका रिस्पेक्ट दिना, आनी पार्टीचे जे बाकीचे जे ऑफिस बेरर आहा तो तेन्ना भायर केन्ना वयता काय म्हणून पळयता, नाल्यार दिल्ली वचून कंप्लेनी करता की हेका भायर मार म्हणून. सो तेन्ना तकली भ्रश्ट ही जाताच. सो आमचे संवेदना तुज्या वांगडा आसा की देवान तुका बरी मेंटल स्ट्रेंथ दिवची, कित्याक भितरल्या पार्टीच्यान तुजेर भरपूर अटॅक जाता वी नो. सो खंय तरी पार्टेन तूंय जाम जाला आसतलो मेंटली, बाणास्तरीचे मॅटर जाले, फेक ड्रायव्हराचे मॅटर जाले. सो वांगडा जितली मॅटरां आयली ती तुका मातशें हँडल जायना. पूण तुवें जर जेवणाक आपयला जाल्यार निश्चित हांव हेचेर विचार करता, एक दीस जेवणाक मेळया. आनी एकूच सांगता की जेन्ना हांव मेळपाक येतले कांकणां घेवन तुवें येयल्लो तेन्ना प्रेसाक काय तुवें कांकणां हाडूंक नासली, पूण इतलेंच सांगता की जेन्ना जेवणाक येतलो तेन्ना 10-12 आमचे प्रेस भाव भयणी येतले, तेंच्याय खातीर जेवण करचें. नावशीचे मरिनाचे उलयता पळय तेन्ना थोडी कनेक्शन आहा, आनी एक कनेक्शन म्हणत जाल्यार तुमी शिंदेक मेवलेले, हेजेर जायती चर्चा जाल्ली आहा. आनी ते कितें म्हणटा, शिंदे इनडायरेक्टली इनवॉल्व आहा म्हणटा नावशी मरिनात. सो तुमचे जेन्ना मिटींग जावन मागीर हो यो कितें तुमच्या मिटिंगाचे हेका रिलेटेड आहा? हांवें तें आयकूंक ना, पूण जर शिंदेचे जर ते आसा म्हणटा जाल्यार कोणें ते फुडें दवरचें. फाल्यां जर आमकां जर मिटींग जाय करची जाल्यार हांव ते कितें डॉक्युमेंट्स घेता आनी तेका वयता आनी सांगता की बाबा हितून तूं पडो नाका म्हणून. आनी फाल्यां शिंदे हय हांव वचून आमच्या सायडीच्यान रिक्वेस्ट करतले की बाबा ह्या मॅटरान आमची कॉन्स्टिट्युएन्सी आसा, आमचें गोंय आसा, जर तूं भितर आसा पडो नाका. बट तेका लागून वयतलो जाल्यार म्हाका कितें तरी प्रूफ जाय न्हू, बेश्टो वचून हांव सांगपाक शकना न्हू. आसा म्हणल्यार 100% वयतलो. आनी फाल्यां कोणेक मेळटलो, हांव वयतलो म्हाज्या सायडीच्यान. आमी पार्टीचें डेलिगेशन घेवन वयतले आनी तेका सांगतले, रिक्वेस्ट करतले, आमी तेका फूल रिपोर्ट दितले. आमी हायकोर्टाचें पेटिशन केलां, इतली स्टडी केला, सगळी व्हरून दवरतले की आमचे थंय कितें पाड पडटा ते. बट तेका लागून पयलीं तें कनेक्शन प्रूव तरी जावपाक जाय न्हू. वाऱ्याचेर कसलेंय कनेक्शन जालें म्हणून तें जायना. आनी सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट गजाल आहा म्हटल्यार की फाल्यां तो शिंदे जावं नाजाल्यार आनी कोण केजरीवाल जावं नाजाल्यार आनी कोणूय जावं, आमच्या गोंयांत कितें जाय तें आमी डिसायड करतले. ते शिंदे नाल्यार आनी कोण डिसायड करपाचो ना. ना फडणवीस करचो ना काय ना. आतां फडणवीस को करता, टिकेटी सगळे फडणवीस करता. हे बीजेपीने आपणाक महाराष्ट्राक विकला आनी आमकां गजाली सांगता. हेंच्यांनी स्वताक विकला, हेंचे टिकेटी फडणवीस येवन करता, हेंचो प्रचार फडणवीस येवन करता. सो हे खंय तरी आसा पळय, आमकां फाल्यां खंयचीय पॉलिटिकल पार्टीचो लिडर जावं सीएम जावं कितें जावं, जर तो गोंयांत असली करता जाल्यार आमी गोंय सहन करून घेवपाचें ना. लोक म्हणतात तुम्ही धमकी दिल्या, धमकी दिली कितें? धमकी न्हू, एक्चुअली जे लोक आमकां बीजेपी म्हणटात आनी आपलो टायमपास करता पळय तेंकां एक वॉर्निंगूच दी. आनी एक्चुअली जर तुका कोंकणीन सांगपाक गेल्यार धमकी समजपाक शकता आमी आमकां फरक पडना. कित्याक आमी जेन्ना इतले आमचे भुरगे जिवाची रिस्क घेवन जेन्ना काम करता, जावं ते बस्तीन वयता जावं ते स्क्रॅप यार्डान वयता आनी तेंचेर कंप्लेनी घालता, आनी ह्या माफियांचेर लँड माफियाचेर जेन्ना आमी कंप्लेनी घालता, आनी इतले करून सुद्दां जर आमकां थंय आझाद मैदानार वचून जर थंय आमकां बीजेपी बी टीम म्हणटा आनी फायनली आमच्या आमदाराच्याच मिटिंगेक जर येवन थंयसर जर फुडें तांकां भाशणां करपाक जाय जाल्यार इट्स अ क्लियर वॉर्निंग. फाल्यां आमदार कोणेच आमदाराक आनी पार्टेक सेपरेट करपाक शकना. तो आरजीपीचो आमदार, तो इंडिपेंडंट आमदार न्हू, हें तेंच्यांनी तकलेन घालपाक जाय. आमदाराच्या मिटिंगेक येयला जाल्यार ती पार्टेकूय तितलोच रिस्पेक्ट जाय, आमदाराकूय तितलोच रिस्पेक्ट जाय. बीजेपीक बी टीम म्हणा, आमकां बीजेपीची बी टीम म्हणा, म्हणजे आमदाराक बी टीम म्हणटा. म्हणजे तुमी बी टीमी वांगडा येयल्यात कित्याक टायमपास करपाक? तुमी नाजाल्यार बॅनर कित्याक लायना? आरजीपी बॅनर कित्याक लायना? आरजीपी बॅनर लायना. आमी मिटींग कितें घेतले? आमी मिटींग सगळ्या लोकांक पब्लिकाक आमदारान घेतले. आमी कितें सांगला, जे कोणाक आमदाराक आनी आमकां बी टीम म्हणटले तेंच्यांनी स्टेजीर येवपाचें ना म्हणून सिंपल. आनी आयजूय सांगता तेंच्यांनी येवपाचें, तें काम घेवचें ना. क्लियर कट. तेकाच लागून म्हणटा तुमची कोणूय येता, बी टीम म्हणटा ते काय तेका चान्स ना. सिंपल. बी टीम म्हणटा तूं बी टीम वांगडा कित्याक झक मारता? बी टीम वांगडा आतां जेन्ना आयक म्हाजें जेन्ना आमी मिटींग जाली, हांवें पर्सनली गोंयकार अगेन्स्ट मरिना जे आसा तेंकां जेंच्यांनी काम केलां तेंकां आमी रिस्पेक्ट दिलो, तेंकां रिस्पेक्ट दिता. आमी क्लियर कट सांगला जेंच्यांनी काम केलां तेंकां आमकां तेंच्या बद्दल आमकां कांय दियना. पूण जर कोण स्टेजीर येवन उलयतलो आनी तो फाटल्यान वचून बी टीम म्हणटलो जाल्यार 2 वर्सां आमकां बी टीम म्हणटा आनी परतो 2 दिसांनी परतो बी टीम म्हणटलो, तें आमी खपोवन घेवपाचें ना. सॉरी. धमकी दी. हय धमकी धर, काय प्रॉब्लेम. थँक्यू.